हॅलो फ्रेंड्स, एज इज रिअल टॉक्स या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेले काही दिवस आपण बघत आहोत मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्टचे लेक्चर्स. याच्यामध्ये आता आपण कुठं हाफ पोर्शन कव्हर केलेला आहे यामध्ये. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर पेज. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुमचे जे काही रिक्वायरमेंट्स असतील लेक्चरबद्दल ते तुम्ही सेंड करू शकता मला, किंवा कमेंटमध्ये सांगू शकता. आपण त्या पद्धतीचे लेक्चर्स तयार करून टाकत जाऊ आपल्या पेजवर, आपल्या चॅनलवर, आणि ही कम्युनिटी वाढवायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर चला. युनिट 5 मेंटेनन्स अँड रिपेअर मेथड्स ऑफ RCC, लेक्चर 4, सब्जेक्ट कोड 22602, सेम 6, सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. तर आज आपल्या या टॉपिकमध्ये पार्ट आहे तो आहे जॅकेटिंग अँड कॉलरिंग. जॅकेटिंग या आधीही ह्या वर्डचा आपण पुरेपूर यूज केलेला आहे. इथं ह्या इमेजेस बघून तुम्हाला खूप चांगलं लक्षात येईल. जॅकेटिंग, आपण कधी जॅकेट घालतो? सांगा. आपण जॅकेट कधी घालतो? ज्यावेळी आपल्याला थंडी वाजत असते, त्यावेळी आपण काय करतो? जॅकेट घालतो. ह्याचा अर्थ काय स्ट्रक्चरला थंडी वाजते का? तर नाही. स्ट्रक्चरला काय होतं की त्याची स्ट्रेंथ कमी पडते. स्ट्रक्चरची जी स्ट्रेंथ आहे ती कमी पडते. त्यामुळे त्याला काय लागतं, तर त्याला बाहेरून जॅकेट घालावं लागतं. इथे दिसतंय या इमेज मध्ये, हा कशाचा आहे? हा स्टोनचा कॉलम आहे, स्टोनचा पियर आहे, आणि खाली जे आहे ते काय आहे? कॉन्क्रीटचं जॅकेटिंग केलं जाते. इझिली ह्या दोन इमेज मध्ये आपल्याला कळून गेले असेल की एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे जॅकेटिंगची. तर आतल्या किंवा एक्झिस्टिंग मेंबरची स्ट्रेंथ ज्यावेळी कमी होते काही कारणाने, त्यावेळी त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काय केलं जातं, तर बाहेरून त्याला जॅकेट घातलं जातं, आवरण घातलं जातं. त्याला काय म्हणतात, तर त्याला जॅकेटिंग प्रोसेस असं म्हणलं जातं. काय केलं जातं? सेक्शन ऑफ एन एक्झिस्टिंग स्ट्रक्चरल मेंबर इज रिस्टोर्ड टू ओरिजिनल डायमेन्शन, इन्क्रीजिंग द साइज विथ द हेल्प ऑफ सिमेंट और पॉलिमर अवडंट इलेमेंट कॉन्क्रीट. म्हणजेच काय आहे की एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला त्याच्या मापापेक्षा थोडस जास्त पण आपण इथं करू शकतो. कशासाठी? तर स्ट्रेंथ गेन करण्यासाठी. द स्टील एन्फोर्समेंट केज इज कन्स्ट्रक्टेड अराउंड द डॅमेज सेक्शन onto which shotcrete or cast in place concrete is laid. Sometimes the brackets are cast externally along with jackets to increase the damage members. म्हणजेच काय आहे, तर बाहेरून त्याला केज केला जातो. केज म्हणजे काय? जाळी घातली जाते, त्याला कव्हर केलं जातं, आणि मग त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग केलं जातं. हा असा काय अतिशय सोपा फेनोमेनन आहे हा जो यूज करतोय. तर काय, कॉलर्स और जॅकेट्स विच सराउंड ओनली अ पार्ट ऑफ कॉलम और पियर अँड टिपिकली आर used to provide increased support to the slab of beam at the top as well as bottom of the column. बरोबर आहे का? काय होतं ह्याने की हा समजा हा कॉलम आहे, आणि ह्या कॉलमला आता मी काय केलं? जॅकेटिंग केलं. मग सारखं आपण बघू, ब्लू कलर, केशरी, कुठला तरी कलर वापरू आपण, ब्लॅक कलर. हा, जेव्हा त्याला आपण असं जॅकेट घालू तेव्हा काय झालं असेल, त्याच्या अंगावर बॉडी त्याची वाढली, त्याच्यामुळे वरती येणार लोड जो इतक्या पोर्शनवर येत होता तो काय झाला? जास्त झाला. त्यामुळे काय, लोडचं डिस्ट्रीब्युशन वाढल्यामुळं आपसुकच कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, जेणेकरून त्या कॉलमला स्ट्रेंथ मिळाली. बरोबर आहे ना? कारण आपण कुठलाही जेव्हा एरिया हे कॅल्क्युलेशन करतो, फोर्स लोड कॅल्क्युलेशन करतो, त्यावेळी आपल्याला काय लक्षात येतं की तो लोड कॅल्क्युलेट करताना आपण त्याच्या अंडर जो एरिया कव्हर होतो, बरोबर आहे का, तो सुद्धा आपण कॅल्क्युलेट करत असतो. लोड अपॉन एरिया असतो, बरोबर आहे ना? लोड अपॉन एरिया कशासाठी असतो? तर
किती पोर्शनवर तो लोड ऍक्ट होणार आहे हे कळणं सुद्धा जास्त महत्वाचं असतं. तर ह्यामध्ये आपण काय करतोय तर एरिया सुद्धा वाढवतोय, बरोबर आहे ना. हा जो एरिया आहे तो वाढवतोय, सोबतच स्टील घालतोय ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा RCC, जेणेकरून ह्याच्यावर येणार लोड काय होईल, स्प्लिट होईल आणि तो जास्त काळ टिकेल, बरोबर आहे का. तो जास्त काळ टिकेल. दुसरं काय होतं की ह्याच्यामुळं जे काही टेम्परेचर म्हणजे आतला हा कॉलम पूर्ण सिक्युअर होता आणि त्याच्यावरती हा नवीन कॉलम होत होता, त्यामुळेच काय होऊन जातं तर ही सगळी व्यवस्थित होऊन जाते प्रोसेस. द फॉर्म शी प्रोव्हाइडेड विथ स्पेसेस इक्वल अँन्युलर क्लिअरन्स बिटवीन, म्हणजेच आता काय सोपे सोपे भाषेत सगळं आपण सांगू. काय करायचं तर हा कॉलम आहे, ह्याला ठराविक अंतराने काय करायचं तर असं रेन्फोर्समेंट लावून घ्यायचं, बरोबर आहे का. म्हणजे कॉलमच तयार करायचा आहे व्यवस्थित, त्याला काय करायचं तर कव्हर करायचं कॉन्क्रिटिंग साठी. आणि पंपिंग, शॉर्टकटिंग किंवा कास्ट इन सिटू पद्धतीने ते काय करायचे, कॉलम्स भरून घ्यायचे. ह्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ मटेरियल काय असतं तर जनरली जे आता मी जो तुम्हाला आधी इमेज दाखवली तीच परत एकदा आपण बघू काय होतं त्या इमेज मध्ये स्पेशल. तर हा जो काही आहे, हा जो कॉलम आहे हा पियर आहे ऍक्च्युली. हा बघा, ह्या पियरला कशा पद्धतीने जॅकेटिंग केलंय. आतला जो पोर्शन आहे तो तुम्हाला रॉकचा दिसतोय का, हा ओल्ड ब्रिज आहे, लोड बिअरिंग टाईपचा हा जुना ब्रिज आहे. आतमध्ये तुम्हाला स्टोन दिसेल हे, आणि त्याला बाहेरून आपण जॅकेटिंग कशाचं करतोय तर कॉन्क्रीटचं करतोय. त्यामुळे ह्याच्यासाठी ही बेस्ट मेथड आहे, हे लक्षात घ्या. का, कारण की इन मीन टाइम आपण दगडाची स्ट्रेंथ मोजू शकत नाही, आता बरेचसे जुने स्ट्रक्चर जे आहेत ते पडतायत, त्याचे ऑडिट्स होत आहेत. तर त्या केसमध्ये ते स्ट्रक्चर्स वाचवायचे असतील तर ही खूप इफेक्टिव्ह मेथड आहे, ही खूप इफेक्टिव्ह मेथड आहे. ह्या बघा इथं परत एकदा बघा, हा बघा हा जुना ब्रिज आहे, दिसतोय का, हा जुना फोटो आहे, कामाच्या आधी हा फोटो आहे. हे सगळे स्टोन दिसत आहेत का, काळ्या दगडापासून हे सगळे पियर बनलेले आहेत, काळ्या दगडापासून हे पियर बनलेले आहेत. पण याची स्ट्रेंथ काय होती तर पाण्याच्या घर्षणाने आणि सततच्या मारणी कमी होती, म्हणून आपण काय केलंय सेम ब्रिजचा सेम फोटो हा बघा इथे जॅकेटिंग केलेला आहे. का तर आतल्या पोर्शनला मार बसणार नाही, प्लास्टर घालतो ना आपण हात मोडल्यावर, हा तसा प्रकार आहे. आतल्या स्ट्रक्चरला डॅमेज होणार नाही अशा पद्धतीनं काय करायचं, बाहेरून रेन्फोर्समेंट लावून कॉन्क्रिटिंग करून घ्यायचं. कन्सेप्ट फक्त समजून घ्या कशी, घोकंपट्टी करून काही होणार नाही यामध्ये. ही कन्सेप्ट समजली तर यू शुड बी एबल टू आन्सर एनिथिंग ऑर एनी टाइप ऑफ क्वेश्चन. हे आहे जॅकेटिंग. हे बघा इथं बार्स दिसतात स्पेसिंगने लावलेले, हे केलेले, बरोबर आहे. ही अशा पद्धतीने जॅकेटिंग मेथड अंमलात आणली जाते. का हे दाखवले मुद्दाम, तर कॉलम छोटे असतात तर त्या कॉलमचा पण आपण काय करू शकतो, एरिया वाढवू शकतो. पण हे प्रॉपर असं डिटेलिंग इथे दिसतं. फॉर्मर टेक्निक अँड द डिसिजन टू बी यूज परमनंट और टेम्पररी or pre-detailed jacketing. Timber of cardboard forces may be used to temporary or permanent force. Corrugated steel forms are carry cardboard and are adequate as they permanently. म्हणजे आता याचा अर्थ काय होतो की त्यावेळी त्या ठिकाणी कोरोगेटेड स्टील जे आहे ते सुद्धा आपण इम्बेड करून टाकतो. जे आधीचं हिट ऑफ हायड्रेशन मुळे जे क्रॅक्स असतात हे सुद्धा सिक्युअर करायचे आहेत. आता स्पेशल फीचर्स काय आहेत तर जिथं मेन स्ट्रेंथचा कॉलमचा पोर्शन आहे तिथं जॅकेटिंग यूज केलं जातं. कॉलर्स कुठे यूज केलं जातात तर कॉलर्स जिथं हा सेक्शन बीमला मीट होतो इथं कॉलर्स बसवले जातात. का तर ही स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, आता मग आपण बघितलं काय कॉलर इथे तयार होत असेल तर ह्या स्टील प्लेट्स किंवा हे बसवलं ह्याच्यासाठी खालची स्ट्रेंथ वाढवताना इथं काय होतं तर कपल तयार होतं एक प्रकारचं. कशाचं तर कॉन्क्रीटचा जो नवीन जॅकेटिंग कॉलम आहे त्याचं. ह्याच्यामुळे काय होतं की वरच्या स्लॅबला फ्लोअरला
आणि बीमला जास्त त्यांच्यावरचा लोड काय होतो की चांगला डिस्ट्रीब्यूट होऊन ते खूप चांगले कंडिशन मध्ये राहतात. दुसरं काय आहे की ही मेथड जी आहे ती मरीन इन्व्हायरमेंट मध्ये जास्त वापरली जाते. मरीन म्हणजे समुद्री भाग. आता मरीन इन्व्हायरमेंट मध्ये का, तर मगाशी सांगितलं काय, तर जिथं मरीन इन्व्हायरमेंट असतं तिथं जे स्टील आहे ते रस्ट लवकर होतं. बरोबर आहे का? स्टील काय होतं, रस्ट होतं, गंजतं लवकर. ते गंजू नये किंवा जे गंजलं असेल तर ही मेथड काय करते, त्या स्टीलला गंजण्यापासून रोखते. त्यामुळे काय, जिथं केमिकल पोल्युशन आहे, वेदरिंग होतं, ॲब्रेशन होतं किंवा मरीन एन्व्हायरमेंट आहे तिथं हे वापरलं जातं. सिटीमध्ये पण कशामुळं, सिटीमध्ये कसे रेन्फोर्समेंट खराब होते, तर जे सल्फर तयार होतात कशामुळे, तर डिझेल व्हेकलमुळे. बघितलं आपण, डिझेल व्हेकलमुळे जे सल्फर्स तयार होतात त्यामुळं कोरोड होतं स्टील. तर ते होऊन द्यायचं नाहीये आपल्याला, म्हणून पण ही मेथड बेस्ट आहे. Collar provides an good capacity of the slab and it decrease the effective length of the column. इफेक्टिव्ह लेंथ काय असते कॉलमची माहिती आहे का? स्टडी करा. इफेक्टिव्ह लेंथ काय, हाईट काय आहे, आपल्या आयस कोड मध्ये सगळं आहे. आयस कोड पण कसं स्टडी करायचं ह्याच्यावर आपण लेक्चर घेणार आहोत. जॅकेट्स, ब्रॅकेट अँड कॉलर रिक्वायर दॅट ऑल डिक्लरेशन कॉन्क्रीट टू मूव्ह फर्स्ट. हे सगळीकडे आहे बघा. काय, आधीच एक्झिस्टिंग जे लूज आहे सिमेंट, कॉन्क्रीट, प्लास्टर, ते क्लीन करणे. क्लिअर द एक्झिस्टिंग एन्फोर्समेंट, प्रिपेअर द सरफेस अँड रिपेअर द क्रॅक्स. हेही सेम आहे सगळीकडे, ह्या गोष्टी रिपीटेडली येतात. मी एक मेथड चुकली तरी ही थेअरी काही तुमची चुकू शकत नाही. क्लीन करणे, क्लीन द एक्झिस्टिंग रेन्फोर्समेंट, क्लीन द सरफेस, क्लीन द प्लास्टर, क्लीन द कॉन्क्रीट लेयर, हे शब्द तुम्ही वापरू शकता. दिस प्रिपरेशन इज रिक्वायर्ड सो दे आर न्यूली प्लेस्ड मटेरियल बॉन्ड. हा बॉन्ड आता बघता आपण की फिनिश्ड सरफेसला पण कॉन्क्रीट लवकर चिकटत नाही, त्यामुळे काय पॉइंटिंग करतो आपण. बरोबर आहे का? कॉन्क्रीट कॉलम्स वगैरे काय करतो, पॉइंटिंग करतो. हे करतो ते कशासाठी, तर त्याच्यावरती नवीन ह्याचा लेयर बसण्यासाठी. ठीक आहे. जॅकेट्स आर ऑफर अंडर वॉटर सच प्रिपरेशन. हा बघा, म्हणून ब्रिज दाखवला का, बिकॉज जॅकेट्स आर ऑफन अंडर वॉटर सच प्रिपरेशन इज एक्सपेन्सिव्ह अँड डिफिकल्ट. घरातल्या आता हे मॉल्स मध्ये वगैरे करणं गरजेचं आहे, कॅपॅसिटी वाढत असते, लोक भरपूर असतात, पण मेनली मरीन स्ट्रक्चर्स किंवा वॉटर बाउंड जे स्ट्रक्चर आहेत जिथं पाण्याचा संबंध येतो, गोष्टी खराब व्हायचे खूप चान्सेस असतात, तिथं ही मेथड जास्त वापरली जाते. म्हणून हा ब्रिजचा फोटो सतत दाखवण्यात आलेला आहे. Nevertheless, the applicability of jackets and collar is wider spread and is generally cost effective, especially if alternative is replacement of deterioration method. म्हणजेच काय की हा कॉलम आहे तर तोडफोड करून सगळं हे करण्यापेक्षा ह्याच एक्झिस्टिंग कॉलमला असं एक जॅकेट घातलं तर खूप पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. का, तर एरिया वाढतो वरचा, आणि तो एरिया वाढल्यामुळे जो लोड येतो खाली तो सुद्धा कमी येतो. पुन्हा एकदा आपण हीच इमेज बघत जाऊ. ही इमेज जितका वेळ बघाल तितका वेळ तुम्हाला लक्षात येईल काय आणि कसं बदलत राहत आहे. बघा, हे कॉलम, हा रेल्वे ब्रिज तो, आणि हे बघा हे जॅकेटिंग, त्या मरीन स्ट्रक्चर जॅकेटिंग. हाफ वे काम झालं होतं आणि हाफ वे व्हायचं होतं मधलं मेन, त्यावेळी हा फोटो कॅप्चर केलेला आहे आपण ऑन साइट. तर बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने जॅकेटिंग केलं जातं. हे कॉन्क्रिटिंग करणं काय का, मेनली वॉटर बाउंड स्ट्रक्चर्स मध्ये हे वापरलं जातं. काय, सरफेस क्लीन करणे, धुणे, प्लास्टर काढणे, हे सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. त्यानंतर रेन्फोर्समेंट जे आहे ती ठराविक अंतराने प्लेस करणे डिझाईन करून, आणि त्याला कास्टिंग सिटू पद्धतीने किंवा गनेटिंग पद्धतीने, शॉर्ट कटिंगनी कॉन्क्रिटिंग करणे, जेणेकरून आपल्याला काढल्यानंतर आतमध्ये जो काही डिटोरिएट झाला किंवा खराब झालेला पियर आहे, कॉलम आहे, तो चांगल्या कंडिशन मध्ये बाहेरून कव्हर अप होईल. ही सोपी मेथड आहे. लक्षात आलं का? तर इन शॉर्ट काय होतं की जो प्रेशर लोड येणारा एरिया आहे
तो काय होतो वाढतो आणि लोड येणारा एरिया वाढला की इथं जर बेसला एरिया वाढतो तर लोड डिस्ट्रीब्युशन पण खूप चांगलं होतं आणि जेव्हा लोड डिस्ट्रीब्युशन जास्त एरियावर होतं त्यावेळी काय होतं की ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट येणारा लोड कमी येतो, त्यामुळे स्ट्रक्चर जास्त काळ टिकतं, तो कॉलम जास्त वेळ चालेल. हे त्याच्या मागचं काय आहे, एक लॉजिक आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. कॉन्क्रीट जॅकेटिंग हाच ह्याच्यातला पार्ट आहे मेनली. हा सुद्धा 4 मार्क्सला हमखास क्वेश्चन येतो. काय करायचं, एकदम इझी थिअरी आहे जी तुम्हाला आता सांगितलेली आहे. फक्त रेन्फोर्समेंट हायर ग्रेडची घ्यायची, कॉन्क्रीट शक्यतो हायर ग्रेडचं घ्यायचं. का तर एक्झिस्टिंग कॉलमची किंवा पियरची शक्ती कमी पडते म्हणून आपण ही सगळी प्रोसेस करत आहोत. त्यामुळं हायर ग्रेड स्टील, हायर ग्रेड कॉन्क्रीट आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. ह्या 2 टिप लक्षात घेतल्या तर बाकी सगळी मेथड सोपी आहे. तर आपलं लेक्चर इथं संपतंय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.